मुंबईमध्ये आज सर्वत्र गोविंदा पथकांचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय। सर्वांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाकडे, कारण की गेल्या 2 वर्षाचा प्रो गोविंदा पथकाचा विजेता संघ जो आहे तो जय जवान गोविंदा पथक आहे। याचेच प्रशिक्षक संदीप ढवळे सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। यावर्षी कसा उत्साह असणार आहे, कशी तयारी आहे, आजच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी सज्ज झालेल्यात, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गोकुळ अष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गेली 2 महिने आम्ही खूप कसून सर्व केलेलं आहे आणि त्याची मेहनतीचं फळ आम्ही प्रोला मिळवलेलं आहे। सलग 2 वर्ष आम्ही प्रोचे विजेता ठरलेलो आहोत आणि आजच्या येणाऱ्या दिवशी म्हणजे गोकुळ अष्टमी दिवशी 27 तारखेला आम्ही आमचा आनंद गगनात मावेचा आहे, कारण आम्ही या दिवसाची वाट बघत असतो आणि अथक प्रयत्नानंतर आम्ही आता पुन्हा एकदा आम्ही 9 थराचा प्रयत्न करणार आहोत आणि जर कुठे चान्स भेटला तर नक्कीच 10 थराचा देखील प्रयत्न करणार आहोत। 2 वर्ष जे राज्य सरकारकडून प्रो गोविंदा आयोजित करण्यात येतं त्यांच्या विजेता संघ तुम्ही आहात, त्याच्यामुळे अनेकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा तुमच्याकडे असणार आहेत। तर यावर्षी देखील 10 थरांचा प्रयत्न केला जाणार आहे का? हो, नक्कीच। आम्ही जिथे चांगली हंडी असेल आणि आम्हाला जर आमची बॉन्डिंग चांगली बसली 9 थर चढून उतरलो तर नक्कीच आम्ही 10 थराचा प्रयत्न करणार। आज संपूर्ण शेड्यूल कशा पद्धतीने असेल, मुंबई असेल किंवा ठाणे असेल, या ठिकाणी कुठे कुठे तुम्ही आज सलामी देण्यासाठी जाणार आहात? आम्ही सर्वत्र जाणार आहोत, जिथे हंड्या आहेत, मुंबई आहे, ठाणा आहे, सगळीकडे फिरणार आहोत। गोविंदा पथकातील मुलांना असतील किंवा इतर जवानांना असतील त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहात, कारण की अनेकांच्या नजरा तुमच्या पथकाकडे लागून असलेल्या असतात? मी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छितो, बाकी काही सांगू शकत नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की जय जवान गोविंदा पथक जे आहे ते सज्ज झालेलं आहे। दरवर्षी 9 थरांची आम्ही यशस्वी सलामी देतो, तर यावर्षी आम्हाला जिथे संधी मिळेल, जिथे आमचं नशीब असेल तिथे आम्ही नक्कीच 10 थरांची सलामी देऊ, अशी प्रतिक्रिया जी आहे ती जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।